सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 15वा आज ऐकूया. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. शेगावपासून 18 कोस अंतरावर ईशान्य दिशेला अकोट हे गाव आहे. अकोटला बराच मोठा ऐतिहासिक वारसा प्राप्त झालेला आहे. श्री गजानन महाराजांचा ह्या परिसरात बरेचदा मुक्त संचार होत असे. महाराजांनी ह्या भागात अघटित अशा ईश्वरी लीला केलेल्या आहेत. सातपुडा पर्वतातील नरनाळा, अडगाव, मुंडगाव, अकोली जहागीर, दर्यापूर, शिवर, पानेट म्हणजे गोपाळपूर ह्या गावात महाराजांचे नेहमी जाणे येणे असे. भक्त हा कोणत्याही धर्माचा जातीचा असो, त्याला त्याच्या भक्तीचे फळ देण्यासाठी महाराज क्षणार्धात तेथे जात आणि त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करीत. विशेष म्हणजे महाराज त्या भक्ताला त्याच्या आराध्य देवतेच्या स्वरूपातही दर्शन देत असत. महाराजांची अखत्यारी श्रेष्ठ आणि सर्वाधिकारी अशा स्वरूपाची होती. अकोट येथे त्याकाळी श्री नरसिंग महाराज नावाचे संत होऊन गेले. गावाजवळील एका निबिड अशा अरण्यात ते राहत असत. त्या दारुण अरण्यात वड पिंपळाचे मोठमोठे वृक्ष होते. त्या भव्य वृक्षांवर नाना तऱ्हेच्या वेली मुक्तपणे वाढलेल्या होत्या. तो परिसर झाडाझुडपांनी आच्छादलेला होता. तसेच तेथे सर्पांची असंख्य वारुळेही होती. तेथे सहसा कोणीही फिरकत नसे. त्यामुळे त्यांच्या तपसाधनेत जनमानसांचा व्यत्यय येत नसे. अशा त्या वैराग्यमूर्तीला भेटण्यासाठी शेगावचे योगी ब्रह्मनिष्ठ श्री गजानन महाराज एकदा मनोवेगाने गेले. मनोवेगाने म्हणजे मनाच्या वेगाने. मनात येता क्षणीच इच्छित ठिकाणी प्रकट होणे म्हणजे मनोवेगाने. श्री गजानन महाराजांना तेथे आलेले पाहताच श्री नरसिंगजींना अतिशय आनंद झाला. ते महाराजांना भाऊ मानत असत. महाराजांपेक्षा ते वयाने बरेच मोठे होते. तरीही ते महाराजांचे श्रेष्ठत्व मानित असत. या दोघांची भेट म्हणजे जणू हरिहराची भेट होती. गंगा आणि गोदावरी या दोन पवित्र नद्यांची भेट होती. किंवा कोहिनूर आणि कौस्तुभाची भेट व्हावी तद्वत झालेल्या भेटीचे वर्णन करणेच कठीण. तो शब्दांच्या पलीकडला अवर्णनीय असा आनंद सोहळा होता. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका, हितगुजते करावया, अनुभवते आपापले, एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केलेस, प्रपंचात राहिलास. सद्गुरू श्री गजानन महाराज म्हणतात, नरसिंगा तू प्रपंचात राहिलास हे उत्तम केलेस. मी मात्र प्रपंचाचा त्याग केला आणि योग मार्गाचा स्वीकार करून सच्चिदानंदाचा विचार करता झालो. योगक्रियेत अशा काही अघटित गोष्टी घडतात की त्यांचा सामान्य जनांना थांग पत्ताही लागत नाही. त्या अघटित गोष्टींचे सामर्थ्य लपवण्यासाठी मी पिसा बनलो. या सगळ्या उपाधी नासाव्यात यासाठी मी बळेबळेच वेड पांघरले आहे. श्री गजानन महाराज हे योगसिद्ध अवतारी पुरुष, पूर्ण पुरुष आणि प्रत्यक्ष योगेश्वर होते. त्यांचे ठाई अगाध सामर्थ्य होते. अष्टमहासिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत होत्या. देहाचे अवयव वेगळे करणे, आतडी काढून ती स्वच्छ धुणे आणि पुन्हा जागच्या जागी ठेवणे, निर्विकल्प समाधी लावणे, श्वासोश्वासाविना अनेक दिवस राहणे, अदृश्य होणे, वायुगतीने चालणे, दुसऱ्याच्या मनातील विचार तत्क्षणीत जाणणे, स्पर्शाने किंवा दृष्टिक्षेपाने समोरच्या व्यक्तीमध्ये असामान्य शक्तीचा संचार निर्माण करणे, पंचमहाभूतांवर स्वामित्व राखणे, प्राणीमात्रांसोबत ऐक्य स्थापित करणे, देह वज्रासम कठीण आणि जड करणे, अशा अनेक शक्ती त्यांच्या ठाई होत्या. परंतु त्यांनी त्याविषयी सदैव मौन बाळगले. स्वतःमधील श्रेष्ठत्व लपवण्यासाठी जाणून बुजून वेड्यासारखे वागत असत. महाराज म्हणतात, ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्राने 3 मार्ग सांगितलेले आहेत. ते मार्ग म्हणजे कर्म, भक्ती आणि योग. या तीनही मार्गांचे अंतिम फळ किंवा तिन्ही मार्गांची उपलब्धता एकच आहे आणि ती म्हणजे ईश्वर. जरी त्यांचे बाह्यस्वरूप भिन्न भिन्न दिसत असले तरी त्यातून होणारी प्राप्ती मात्र सारखीच आहे. आपले तसे होत नाही. आपण बाह्यस्वरूपात सत्य मानून तंटे करत राहतो. आपण जे करतो तेच योग्य आणि बाकी सर्व अयोग्य अशी आपली धारणा असते. आपली सगळी भांडणे बाह्यस्वरूपावर पोसली जातात, जोपासली जातात. आपण धर्माप्रमाणे आचरण न करता केवळ धर्मवादावर, धर्मभेदावर माणुसकीचे मुर्दे पाडत राहतो. मंदिर, मशीद आणि चर्चविषयी वाद निर्माण करून आपण चालत्या बोलत्या ईश्वरी अंशाचे तुकडे करत आहोत. आपण आपल्या धर्माची मूल्य दगडमाती किंवा सिमेंटच्या आकारात बांधल्या गेलेल्या मंदिर मस्जिदवर जोपासण्याचा बुद्धिहीन स्वरूपाचा प्रयत्न करतो. हा सगळा खटाटोप आहे.
यातून नवे नवे पंथ निर्माण होतात, मात्र त्यातून होणारी उपलब्धता शून्य असते. आजही धर्मांतर होत आहे. धर्म बदलून उपयोग तो काय? जर आपण बदललो नाही, आपली प्रवृत्ती बदलली नाही, तर कितीही वेळा धर्मांतरे झाली तरी आपणास परमेश्वराची प्राप्ती होणे निव्वळ असंभव ठरणार आहे. धर्म किंवा पंथ हेच परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे. ही एक संहिता आहे. जर या संहितेप्रमाणे आपण आचरण केले नाही तर सगळेच व्यर्थ आहे. आजकाल लोकांनी धर्माचेही राजकारण केले आहे. धर्म आपल्याला व्यक्तिगत आचरण करणे शिकवतो. या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात आपण केवळ एकटे असतो. मोक्षाच्या वाटेला एकट्यालाच जायचे आहे. आपण तेथे सर्वांना घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून साधकाने, धर्मनिष्ठ व्यक्तीने या बाह्य खटाटोपात गुंतणे सर्वप्रथम त्यागले पाहिजे. अन्यथा हा माणसांचाच नव्हे तर पशूंचा कळप होईल. बुद्धिमान आणि विद्वान केव्हाही गर्दी बरोबर नसतो. तो एकटा असतो. गर्दीतही अगदी एकटा. आपल्यालाही तसे साधता आले पाहिजे. आपले अंतर्गत साधनांविषयीचे वर्तन देखील तसेच असते. कुणी वेदांती आहे, कुणी वारकरी आहे, कुणी दत्तमार्गी आहे, कुणी भजन कीर्तन करणारे, या सगळ्यांचे एकमेकाशी हाडवैर असल्याचे दृश्य आपण सर्वत्र पाहतो. त्यांच्या ठायी असलेला परस्परांविषयीचा द्वेष शिगेला पोचलेला आहे. आपलीच स्थिती जर अशी होत असेल तर त्याचा अर्थ स्वीकारलेला मार्ग आपण खऱ्या अर्थाने आचरण करत नाही. आपण ही मतभेदाची पिलावळ पोसत आहोत. आपला मार्ग सोडून वागण्यामुळे ती निर्माण होत आहे. जो या मार्गाने वागतो, आचरण करतो, त्याला मतभेदांविषयी स्वारस्य वाटत नाही. तो आपल्या इष्ट लक्ष्यावर मन केंद्रित करतो. आपले तसे होत नाही, कारण आपली सगळी धार्मिक कृत्ये स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी असतात. आपण गळ्यात माळ घालतो ती लोकांना दाखवण्यासाठी. आपली धार्मिकता दुसऱ्याला दिसली पाहिजे असा आपल्या मनाचा प्रयत्न असतो. ह्या अशा वागण्याने आपल्याला कोणत्याही मार्गाची उपलब्धता होऊ शकत नाही. या अवडंबरात ईश्वरी मार्गात कवडीचीही किंमत नाही. विकृत मनाने ईश्वराची खरी उपासना होणे शक्य नाही. धर्म करा, पूजापाठ करा, परंतु त्या क्रियेच्या स्थानी आपले मन उपस्थित असणे जरुरीच आहे. धर्माचे स्थान जगात नाही तर मनात प्रस्थापित होणे आवश्यक आहे. महाराज योगी आहेत, योगसिद्ध आहेत. ते म्हणतात, योग साधणाऱ्याला, साधकाला आपल्या योगाविषयी थोडा जरी अहंकार निर्माण झाला तरी त्याला योगतत्वाची प्राप्ती होणार नाही. त्या तत्वाचा बोध त्याला होऊ शकणार नाही. त्याला योगक्रियेत गुंतून राहता येणार नाही. आपण बरेचसे योगी पाहतो, आयुष्यभर योगक्रिया करूनही त्यांना कसलीच प्राप्ती होत नाही. असे का होते? त्याचे कारण हेच, एकतर तो बाह्यक्रियांमध्ये गुंतून राहिला किंवा योगप्राप्तीच्या दरम्यान त्याच्या उद्दिष्टांमध्ये काहीतरी दोष किंवा त्रुटी आली असावी. योगक्रियावरून अलिप्त राहावेस तयापासून कमलपत्रासमान परिचतत्व कळून ये. कमळ जसे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त राहते, तसे योगसाधना करणाऱ्यालाही राहता आलं पाहिजे. ह्या क्रियांच्या आधाराने त्याला शक्याशक्यतेच्या पलीकडे जाता आलं पाहिजे, तरच त्याला हे तत्व कळू शकेल. क्रियेत गुंतून न राहता ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी आपण ती क्रिया करत आहोत त्याच्याविषयीचे प्रेम अंतःकरणात उचंबळून आले पाहिजे. नाहीतर संत कबीर म्हणतात तसं, भक्त के घर भक्त न होई बैठी, जोगी के घर जोगन. भक्ती केवळ भक्ती न राहता त्या भक्तीतून भगवंत साकार करता आला पाहिजे. आणि योग म्हणजे केवळ योग न राहता त्यातून योगेश्वर साधता आला पाहिजे. मनातील सगळी गुंतावळ पार करून जाता आले पाहिजे. योग करताना मन भक्तीने ओथंबले गेलं पाहिजे. या केवळ क्रिया म्हणून राहता कामा नये. नाहीतर मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया, तैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय. वेठी धरल्या दावी भाव, मागे पळायाचा पाव, काजव्याच्या ज्योती, तुका म्हणे न लगे वाती. मन साधनेत मुरले पाहिजे, मिसळले गेले पाहिजे, एकरूप झाले पाहिजे. मन सर्वात महत्त्वाचे आहे. मन जोपर्यंत साथ देत नाही तोपर्यंत सर्व क्रिया व्यर्थ आहेत. शरीराने कितीही क्रिया केल्या परंतु आपले मन जर तिथे हजर नसेल तर कोणतेही फळ पदरी पडणार नाही. त्यासाठी मनाला पवित्र करण्याचा प्रयत्न कसोशीने करावयास पाहिजे. मन पवित्र झाले की सर्व काही साध्य होईल. प्राणाचा लय झाला की आपोआप मनाचाही लय होतो. प्राणो विलीयते तत्रो मनो विलीयते. असे झाले की ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार सुरू होतो, योग साध्य होतो आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अघटित अशा क्रिया घडतात ज्या बुद्धी आणि मनाच्या पलीकडच्या असतात. श्री गजानन महाराज श्री नरसिंगजी महाराजांना म्हणतात, नरसिंगा, तू उत्तम केले.
आणि प्रपंचात राहिलास. सद्गुरूंच्या या शब्दात फार मोठे गूढ लपलेले आहे. ते सामान्य बुद्धी धारण करणाऱ्या भक्तांच्या लक्षात येत नाही. संसार किंवा प्रपंच श्रेष्ठ आहे असे महाराज का म्हणतात यावर विचार करूया. संसार म्हणजे प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जाण्याचा मार्ग. महाराजांसारखे ब्रह्मनिष्ठ अवतारी संत जर संसार श्रेष्ठ आहे असे म्हणतात तर मग आपल्यासाठी तो पूरक का ठरत नाही हे तपासले पाहिजे. आपली संसार करण्याची पद्धत चुकीची आहे. आपण संसार करतो ते संसाराचे दास होऊन. संसाराला आपण आपले दास करू शकत नाही. आपण त्याच्या इतके अधीन होतो की आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, सुचत नाही, कळत देखील नाही. संसारासमोर आपल्याला सर्व जग तुच्छ वाटते, ईश्वर तुच्छ वाटतो. इतकेच नव्हे तर संसार सुखापुढे स्वर्गही ठेंगणा वाटतो. आपण त्याच्या इतके अधीन होतो की आपले सर्व अस्तित्व हरवून जाते. या क्षणभंगूर संसार सुखासाठी त्याच्या गरजांपुढे आपण आपला जीव गहाण टाकतो. आपण बायको मुलांचे गणगोतांचे दास बनतो. संसाराच्या मोहात आपण इतके अडकतो की आपली स्थिती आपणासच बघवत नाही. बायकोने केले नवऱ्यास बैल, सांडाचे बेहाल ऐसे बघवेना. नवरेपण आले बायको अंगी, जळो हा संसार साहवेना. संसार सुखासाठी आपण तळमळत राहतो. ही आसक्ती आपले जीवन बिघडवते. इतकेच नव्हे तर आपल्याला दुःखाच्या सागरात ढकलते. आपण संसारात आहोत किंवा संसारी आहोत याला महत्त्व नाही. फक्त संसाराचे भूत आपल्यामध्ये शिरावयास नको. ईश्वराने जो संसार निर्माण केला तो वाईट नाही. ईश्वराने जगात सर्वत्र चांगलेच निर्माण केले आहे. मात्र आपण त्याच्यातही चांगले की वाईट असे ठरवत राहतो. संसार हे ब्रह्मकार्य आहे. ईश्वराने आपल्यासाठी ही ईश्वर प्राप्तीची सुविधा निर्माण केलेली आहे हे मान्य केले पाहिजे आणि त्याचा प्रामाणिकपणाने स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आसक्ती सोडली पाहिजे, आपले अवगुण जाणले पाहिजेत आणि सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार नाही. संसाराची कर्मे कराव्यास महाराजांची मनाई नाही. फक्त आपण आपल्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. प्रपंचाची सेवा करा परंतु त्याचे दास बनू नका असेच त्यांचे सांगणे आहे. शरीर ते करी शरीराचे धर्म, नको देऊ वर्म चुको मना. मनाचे वर्म चुकल्यास सगळे नासून जाते आणि दुःखच पदरी पडते. महाराजांनी संसाराची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. यामागे फार मोठे संशोधन आणि सार आहे. संसार परमार्थाला आणि ईश्वर प्राप्तीला पूरकच आहे. सर्व सुख भोग घेण्याची सुविधा यामध्ये आहे. खा प्या मौज करा यात चुकीचे काहीच नाही. मात्र त्याचा अतिरेक होता कामा नये. आपण वासना बघूनही संसारातून मुक्त होऊ शकतो. संसारात तशी सुविधा पतीपत्नीच्या रूपाने उपलब्ध आहे. ही सुविधा संन्याशाला मात्र नाही. त्याच्या मनात नुसती वासना जरी आली तरी त्याचे अधपतन होते. संसारी माणसाचे तसे नाही. मात्र तो तेथेच अडकणे चुकीचे आहे. संसारामध्ये पतीला राग आला तर तो पत्नीवर काढेल, पत्नीला राग आला तर ती तो आपल्या पतीवर काढेल किंवा मुलांवर काढेल. परंतु संन्याशाला जर राग आला तर तो कोणावर काढेल? त्यालाही सुविधा नाही. धर्मकार्य किंवा परमार्थ वेळीच साधले गेले पाहिजे. नाहीतर डोळे गेले की दर्शनाची आवड, कान गेले की श्रवणाची आवड, दात गेले की नामजपाची आवड निर्माण होते. मग राम रामच्या ऐवजी लांब लांब असे उच्चारण होते. पाय थकले की तीर्थयात्रा करण्याची इच्छा होते. इंद्रिय शिथिल झाले की मन ब्रह्मचर्याच्या बाता मारू लागते. आपला संसार जर अशा प्रकारचा असेल तर भगवंत आपल्यासाठी नाही असे समजावे. या सर्वातून वेळच्या वेळीच निवृत्त होता आलं पाहिजे. श्रवण, कीर्तन, व्रत, वैकल्ये, संत सहवास, दानधर्म या गोष्टी सुरुवातीपासूनच जोपासल्या गेल्या पाहिजेत. आता नाही पुढे करू ही पळवाट येथे असता कामा नये. इतर प्रापंचिक कर्मांप्रमाणेच वरील बाबी महत्त्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत, साधल्या गेल्या पाहिजेत. मन नाही म्हणते तेव्हा शरीर जपले गेले पाहिजे आणि शरीर नाही म्हणते तेव्हा मनाचा जिभेचा लगाम आवरता आला पाहिजे. संसार में सब कुछ हाई, कर्महीन धन पावत नाही. आपले खरे कर्म काय आहे हे विसरता कामा नये. आपण जर खरे कर्म केले किंवा करू शकलो तर संसारात राहून आपण मुक्त होऊ शकतो. आपण याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा बघू शकतो. मात्र आपली संसार करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. चरस, गर्द सारखे पदार्थ आपण आपल्या संसाराच्या उदरभरणासाठी विकत असू तर त्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे दुसऱ्यांची घरं उद्ध्वस्त होतील याची जाणीवही आपण ठेवली पाहिजे. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण दुसऱ्याचा जीव घेत असू किंवा त्याला फसवत असू किंवा त्याचे नुकसान हानी करत असू
तर मग संसार भोग आपल्याला त्यातून मुक्त करू शकतील काय? त्यात संसाराचा दोष नाही, त्या दोषाला आपण स्वतःच कारणीभूत असू हे आपण जाणले पाहिजे. वाईट मार्गाने आलेला पैसा आपल्याला वाईट मार्गानेच घेऊन जातो आणि आपल्या जीवनाचा नाश करतो. ही प्रत्यक्षात दिसणारी उदाहरणे आहेत. तेव्हा संसाराची पद्धत, जगण्याची पद्धत, कर्म करण्याची पद्धत आणि भोगण्याची पद्धत आपण सुधारली पाहिजे. सत्याला सामोरं गेलं पाहिजे. जर असे झालं तर मग कशालाही तोटा राहणार नाही. संसाराची काळ वेळ, धर्म परमार्थाची काळ वेळ आपणच ठरवली पाहिजे आणि तसे आचरण केले पाहिजे. आपल्याला संसारातील सगळी कर्मे करावयास वेळ असतो, परंतु परमार्थासाठी मात्र वेळ नसतो. चौकातील पानाच्या ठेल्यावर तासनतास उभे राहून आपण साऱ्या गावचे राजकारण घोकीत असतो, पण मंदिरात जायला, कीर्तन ऐकायला, दान धर्म करायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. हे सगळे बिनशर्तीचे पराक्रम आपण थांबवले पाहिजेत. माणसाला आलिशान घर हवे असते, मात्र त्या घरातील देव्हाऱ्याची अवस्था आपणास बघवत नाही. तो देव्हारा एका कोपऱ्यात केविलवाण्या मुद्रेने हे सर्व पाहत असतो. याला काय म्हणावे? ज्यासाठी आपण जन्माला आलो त्या ईश्वर प्राप्तीसाठी आपण कोणता उपाय योजला आहे याविषयी प्रत्येक संसारी माणसाने आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिले पाहिजे. आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी लोकांच्या जीवनास जीवन म्हणावे काय? आपण कुणाविषयी चांगले बोलत नाही. अगदी चांगल्यालाही चांगले म्हणणे आपल्याला जमत नाही, तर मग वाईटाला चांगले म्हणण्यात का मोठेपणा आपल्या अंगी कसा येईल? आपण चांगले गुण बाळगलेच नाहीत तर आपल्यात ते येतील तरी कुठून? मग आपल्याला सत्याचा उलगडा कसा बरं होईल? त्याचा संसार सुधारला त्याचे जीवन सुधारले, त्याचा संसार बिघडला त्याचे जीवन बिघडले. संसारात जेवढे चांगले आहे तेवढेच, निदान आपल्याला जेवढे चांगले वाटते तेवढे घेतले पाहिजे आणि वाईटाचा विचार सोडला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाचा विकास होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. श्री गजानन महाराज जर संसाराला महत्त्व देत असतील तर मग आपल्याला त्या संसारापासून वाईट फळे कशी मिळतात ह्याचा बारकाईने अभ्यास करून आपण स्वतःचे वागणे सुधारले पाहिजे. गणात गणबोटंग बोटंग जटंबुरामू पिस्तंबुरामू जटंबुरामू राम रमैया रमेति रमैया रमै रमैया रामे रमैया रामे रमैया. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 16वा आज ऐकूया. माझ्या तपाचरणाचे फळं आजी मिळाली साचे. श्री ब्रजभूषण महाराज. दर्यापूरहून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेले शिवर हे एक लहानसे खेडेगाव. शेगावहून अकोट मार्गे दर्यापूर आणि तेथून शिवर असे हे 97 किलोमीटर इतके अंतर आहे. श्री गजानन महाराजांचे समकालीन श्री परमहंस महाराज शिवर येथे राहत असत. त्यांचे वास्तव्य शिवमंदिरात असे. त्यांच्याकडे श्री गजानन महाराज जात असत असे गावकऱ्यांकडून समजते. याच गावाबाहेर रोकडिया हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या रोकडिया हनुमंताची आणि वारी येथील हनुमंताची स्थापना एकाच दिवशी झाली असे गावकरी सांगतात. अशा या शिवर गावात ब्रजभूषण नावाचे विद्वान पंडित राहत असत. ब्रजभूषण मूळचे 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी होते. ते शिवरमध्ये येऊन राहिले. त्याच्या गावाचा आणि नावाचा सुगावा त्यांनी गावकऱ्यांना कधीही लागू दिला नाही. त्यांना 4 ते 5 भाषा अवगत होत्या. विद्वत्तेबाबत त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. ते सूर्योपासक होते. प्रतिदिनी प्रातःकाळी नदीवर जाऊन स्नान करून ते सूर्यास अर्घ्य देत असत. त्यांचे हे अखंड व्रत होते. ब्रजभूषण हे केवळ कर्मठच नव्हते, तर ते ज्ञानी आणि विद्वान म्हणून लोकमान्यता पावलेले होते. अशा या थोर श्री गजानन भक्ताने ब्रजभूषणने शिवर येथे इसवी सन 1900 समाधी घेतली. एकदा श्री गजानन महाराज सुप्रभाती शिवरला नदीकाठी जाऊन शिष्यांसवे ब्रह्मानंदी डोलत बसले होते. ब्रजभूषण सूर्यास अर्घ्य देत असता त्यांच्यासमोर सद्गुरू श्री गजानन महाराज उभे राहिले. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू, दृष्टी नासाग्री स्थिर अशी योगमाऊली समोर उभी पाहताच ब्रजभूषणांना अतिशय आनंद झाला.
ते महाराजांच्या जवळ धावतच आले आणि त्यांच्या पायावर अर्घ्य देऊन त्यांनी प्रदक्षिणा घातली. 12 नमस्कार घातले. आरती ओवाळली आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करून ते स्तवन करू लागले. माझ्या तपाचरणाचे फळ मला आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे. ह्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊन मी धन्य झालो. आकाशातल्या सूर्यास अर्घ्य देत असतासमयी युगानुयुगे अवतार घेणाऱ्या ज्ञाननिधी योगेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडले. आपल्या नुसत्या दर्शनाने भाविकांची घोर भावसागरातून मुक्तता होते. तेव्हा हे जगदीश्वरा मजवर कृपा करा. सद्गुरू श्री गजानन महाराजांनी ब्रजभूषणांना दोन्ही हाताने दृढ आलिंगन दिले. आई आपल्या मुलास जसे प्रेमाने पोटाशी धरते तसे ब्रजभूषणांना कवटाळले आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तुझा सर्वदा जय जयकार होईल असा त्यांना आशीर्वाद दिला आणि कर्ममार्गाचे रहस्य कथन केले. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्म फळ टाकिता भेटतो घननीळ, त्याच्या अंती न लागे मिळ या कर्माचा केव्हाही. महाराजांना कर्मत्याग मान्य नाही, कर्मफलाची आशा मान्य नाही, कर्मबंधनही मान्य नाही. कर्म करताना फळाच्या आशेने केल्यास वैफल्य निर्माण होते. त्यासाठी कर्म करताना मनात ईश्वरीय हेतू ठेवून कार्य केले पाहिजे, म्हणजे वैफल्य किंवा निराशा यांचे भय टळेल. कर्मात ईश्वरीय पूजेचा, भक्तीचा चालता बोलता अनुभव येईल. कर्म ही ब्रह्मविद्येची प्रतिष्ठा आहे. कर्म हेच ब्रह्म आहे या भावाने, तन्मयतेने, एकाग्रतेने ते केले जाणे अगत्याचे आहे. केवळ करावयाचे आहे म्हणून कर्म करू नये. कर्म म्हणजे केवळ क्रिया नसून ते ब्रह्मप्राप्तीचे द्वार आहे. कर्म आणि भक्तीचा अविभाज्य संबंध मात्र साधता आला पाहिजे. कर्म जेवढ्या तन्मयतेने केले जाईल तेवढ्या जोमाने ईश्वराच्या चरणी ते एककेंद्रित होऊ द्यावे. कर्माचा उद्देश आणि भाव म्हणजेच कर्माचे मर्म होय. कर्मात इतके सामर्थ्य आहे की त्यामुळे ईश्वर लगेचच वशीभूत होतो. कर्म कोणतेही असले तरी त्याच्या मागील उद्देश आणि भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अंतर्बाह्य उन्नती होऊ शकते. केलेल्या कर्माचा मोबदला तर मिळणार आहेच, परंतु त्यामागे जर ईश्वरीय भाव नसेल तर त्यातून आनंदाची, शांतीची प्राप्ती होऊ शकणार नाही. कर्म करणारा संसारी असो वा संन्यासी, कर्मात भेद नसावा. महाराजांना कर्मत्याग मान्य नाही, तर कर्तेपणाचा त्याग अपेक्षित आहे. कर्तेपणाच्या अहंकारामुळे माणूस खाली खाली घसरतो, कर्मबंधनात पडतो. कर्म जर भक्तिभावाने केले गेलेले असेल तिथे श्रेणीला स्थान उरणार नाही, महत्त्व राहणार नाही. सेवेला न श्रेणी, श्रद्धेला पर्याय, तन मन ऐसे सांधती सर्व योग. न घटे मिळकत मनाचा विकास, चित्त सावकाश भावे हरी ठाई लीन. भिन्न कर्मक्षेत्र भावधरा एक, कर्म करिता नेक साधे कर्मयोग. जप तप दान ध्यान अनुष्ठान, सेवा भाव सक्षम एक सर्वांसी. समतत्व भावाने कर्म करणे म्हणजे योग. असे समतत्व जेव्हा सुरू होते तेव्हा आपोआपच योग देखील साधता येतो. मग तेथे आसनांची व साधनांची भानगड उरत नाही. योगाचे लक्ष देखील समतत्वाची प्राप्ती हेच आहे. समतत्व कर्मानेही साधले जाऊ शकते, ह्यात नवल नाही. बऱ्याच संत महंतांनी ते साधले आहे. ब्रह्म जर सम आहे तर ते चराचरात भरलेले असून भेदरहित आहे. तर आपला व्यवहार, वर्तणूक कशा प्रकारची आहे, आपण ब्रह्मतत्वाचा अंगीकार केला आहे का, याचे मूल्यमापन आपल्या कर्मावरून करता येते. म्हणूनच कर्मास ब्रह्मविद्येची प्रतिष्ठा असे म्हटले आहे. ब्रह्म चराचरात भरलेले आहे असे जो म्हणतो किंवा असे ज्याला कळले, ज्ञात झाले, त्याच्या हातून वाईट कर्म घडणे अशक्य वाटते. आपल्या दृष्टीने ते चांगले वाईट ठरवता येईलही, पण त्याचे ठायी समअवस्था असल्याने त्याला पापपुण्य हा दोष राहणार नाही. आपल्या वाट्याला आलेले वर्तमान कर्म प्रामाणिकपणे केले गेले पाहिजे. नुसते पुस्तकी पांडित्य इथे उपयोगाचे ठरणार नाही, ते आचरणात दिसून आले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात, वागण्यात, त्याचप्रमाणे प्रत्येक कृतीतून ते दिसले पाहिजे. आपले प्रत्येक कर्म ब्रह्माशी निगडित आहे ह्याची जाणीव आपल्याला पावलोपावली झाली पाहिजे. महाराज ब्रजभूषणांना म्हणतात,
विधी निरर्थक मानू नकोस. विधी म्हणजे पद्धत. त्या विधीचे लक्ष, ध्येय काय आहे यावर वृत्ती स्थिर झाली पाहिजे. तेव्हा विधी म्हणजे आपल्या इष्टप्राप्तीची पद्धत समजावी. इथे इष्ट म्हणजे फळ नव्हे, तर इष्ट म्हणजे केवळ ईश्वर. तेव्हा विधी हा भावपूर्ण, श्रद्धापूर्ण आणि प्रेमपूर्ण असला पाहिजे. केवळ विधीच महत्त्वाचा नसून त्या विधीसोबत अंतःकरणाचा भाव प्रभावित झाला पाहिजे. आपण त्या विधीत विधीपूर्वक बांधले जाण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, कर्म आणि विधी यामध्ये गुंतून राहू नकोस. कर्म त्यागून नव्हे तर भोगून मुक्त व्हावे. कारण कर्म त्यागून मुक्त होता येत नाही. तो भोगूनच मुक्त होणे श्रेयस्कर ठरते. जेव्हा आपण कर्म त्यागण्याचा प्रयत्न करू तेव्हा ते समोर उभे ठाकेल. त्याचे स्वरूप जरी बदलले तरी तेच कर्म करावे लागेल. तेव्हा कर्माला डावलण्याचा प्रयत्न करू नये. महत्त्वाचे एवढेच की त्यातून फलप्राप्तीची आशा करणे टाळले पाहिजे. केवळ ईश्वरी भावाने कर्म करणे. तसे केल्याने कर्मबंधन पडणार नाही. कर्म जर सकाम असेल तर ते मिळवायचे आहे ते मिळेलच, परंतु ईश्वरी आनंद भोगता येणार नाही. दैनंदिन जीवनातील कोणतेही कर्म ब्रह्माशीच निगडीत असते, ईश्वराशीच निगडीत असते आणि ते तशा विधीनेच करावे. भोजन करीत असतानाही ते ब्रह्मभावाने करावे. अन्न हे ब्रह्म आहे आणि शरीर हे यज्ञकुंड आहे. आपण शरीरातील आत्म्यास त्याचे हवन करीत आहोत असा भाव मनामध्ये धरून ब्रह्माच्या आहुती पडत आहेत असे समजावे. मग प्रत्येक क्रिया ब्रह्ममय होण्यास वेळ लागणार नाही. जे जसे असेल ते ईश्वराचे आणि ते ईश्वरास अर्पण होत आहे. प्रत्येक कृती जर अशा भावाने केली गेली तर जीवनाचे सार्थक झाले असे समजता येईल. त्याचा व्यवहार आणि कृती सर्व काही ईश्वर रूप होईल. फक्त हे कार्य भक्तिपूर्वक घडणे जरुरीचे आहे. प्रत्येक कृतीतून ईश्वराचे स्वरूप नुसते भासमान नव्हे तर दृश्यमानही होईल. तेव्हा प्रत्येक कर्म हे भावपूर्ण, भक्तिपूर्ण विधीने करावे असे महाराज सांगतात. त्यामागील रहस्य हेच आहे. सद्गुरूंनी शिवर येथील ब्रजभूषणांना जो उपदेश केला त्याचा अंगीकार करणे तितकेसे कठीण नाही. कारण महाराजांनी सर्व काही सहजसाध्य आणि सोपे करून सांगितले आहे. ओम गुरु श्री गुरु गजानन गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. जय गजानन. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 17 आज बघूया. हरिपाटलासवे भले महाराज कुस्ती खेळले. ज्येष्ठ व आषाढ मास संपून श्रावण मास आला. मारुती मंदिरात उत्सव सुरू होणार होता. कीर्तन, पोथी, अन्नदान असे उत्सवाचे स्वरूप असे. खंडू पाटील गावाचा आणि मंदिराचा मुख्य अधिकारी होता. हे मंदिर गणेश पाटील घराण्याच्या अधिकारात होते. यालाच शीतला माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. श्रावणाच्या आरंभी या मंदिरात महाराज मारुतीचा उत्सव पाहावयास आले. ते बंकटास म्हणाले, बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर, त्यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी. तू बोलावीशी त्या दिवशी तेवढ्यापुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकांचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. ह्याचा विचार करावा, हट्ट मुळी ना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे. बंकटलाल श्री गजानन महाराजांचा आवडता भक्त होता. महाराजांवर त्याची निस्सीम भक्ती होती. संत केवळ भक्तीचे मूल्यमापन पाहून कृपा करतात. त्याच्या भक्ताच्या आर्थिक स्थितीविषयी काहीही देणेघेणे नसते. स्वार्थबुद्धीच्या भक्तीला मात्र संतांच्या कृपादृष्टीचे फळ लाभत नाही. महाराजांना कल्पना होती की आपण मारुती मंदिरात जाऊ तेव्हा बंकटास वाईट वाटेल.
तो त्यासाठी परवानगी देणार नाही. आपल्याशी वाद घालत बसेल. त्यासाठी महाराजांनी आपली भूमिका त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पटवून दिली. तो नाही म्हणणार नाही किंवा म्हणूच शकणार नाही अशी त्याची मनोभूमिका तयार केली. संत हे मातृहृदयाचे असतात. ते आपल्या भक्तांना मुलाप्रमाणे सांभाळतात. संतांचे वर्णन शब्दात मांडता येणं अशक्यप्राय आहे. ते हृदयालाच कळते, वळते आणि समजतेही. महाराज म्हणतात, मी परमहंस संन्यासी आहे. गोसावी, संन्यासी आणि फकीर यांना कोणत्याही गृहस्थाचे घर हे कायमचे राहण्यासाठी योग्य नाही. मी आता मारुती मंदिरात मुक्काम करणार आहे. मात्र तू त्याचे दुःख मानू नकोस. तू जेव्हा बोलावशील तेव्हा मी तुझ्या घरी येत जाईन. हे माझ्या मनातील गुह्य मी तुला सांगत आहे. श्री शंकराचार्य, श्री मच्छिंद्रनाथ, श्री जालंधरनाथ ही मंडळीसुद्धा प्रापंचिकांचे घर वगळून राहिली आहेत. एवढेच नव्हे तर ज्याची ख्याती सर्व ज्ञात आहे, ज्याने हिंदू धर्माचे रक्षण केले असा राजा शिवाजी, त्याचे समर्थ रामदासांवर अतिशय प्रेम होते. तरीही समर्थ रामदास त्याच्या राजवाड्यात न राहता सज्जनगडावर वास्तव्य करून होते. ह्याचा तू विचार कर आणि माझे म्हणणे समजून घे. बंकटलालचा नाईलाज झाला. महाराजांनी आपले म्हणणे त्याला पटवून दिले. त्यालाही ते पटले. त्यामुळे त्याने नाईलाजाने का होईना परंतु होकार दिला. कडताजी आणि कुकाजी पाटील हे दोघे सख्खे भाऊ होते. कडताजींच्या निधनापश्चात कुकाजी पाटलांनी 6ही पुतण्यांचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. कुकाजींना मूलबाळ नव्हते. कुकाजींच्या आमदनीत पाटील घराण्याची भरभराट झाली. घरात अष्टसिद्धी नांदू लागल्या. खंडू पाटील या 6 भावांपैकी सर्वात मोठा. गावचा सर्व कारभार तो चालवित असे. इतर 5 भाऊ म्हणजे गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी या गणेश पाटील घराण्यावर संतांची विशेष कृपा होती. कुकाजी पाटील हे पंढरीचे वारकरी होते. त्यांनी आपल्या 6ही पुतण्यांवर उत्तम संस्कार केले होते. संतांचा आदर करावा याकडे त्यांचा कटाक्ष असे. हे 6ही पाटील पुत्र आखाड्यातील कुस्तीचे शौकीन होते. बंधू सारे तालीम करती, दांडपट्टे खेळती. कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास. या घराण्याचा गावावर अतिशय धाक होता. हे खरे असले तरी सज्जन आणि निर्दोष व्यक्तीस ते कधीही त्रास देत नसत. जिथे शक्ती आणि संपत्ती आणि वतनदारी आहे तेथे संत सज्जनांचा मान सन्मान राखणे जरा दुर्लभच आहे. पण येथे हा महत्त्वाचा गुण सुरुवातीपासूनच ते आजपर्यंत प्रकर्षाने जाणवतो. गावामध्ये त्यांच्या शब्दास अतिशय मान असे. शेगावात सदानकदा मारामाऱ्या कटकटी होत असत तेव्हा सर्वांना एकच निकष लावून न्यायनिवाडा होत असे. त्यांच्याजवळ गरीब किंवा श्रीमंत असा भेद नसे. सत्याची बाजू घेतली जाई. आता मुलांमध्ये वयाच्या हिशोबाने काही गुणदोष असणे आपण नाकारू शकत नाही. वयोमानानुसार मुले अडदाणपणा करतातच. असा काही प्रकारही घडत असे. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजांते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताककण्या, ऐशा गोष्टी अतिवण्या त्यांनी कराव्या समर्थांसी. कोण म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून, त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार, ह्याचा करी विचार बऱ्या बोलाने यधवा. अशा प्रकारे पाटील पुत्र महाराजांची हेटाळणी करत असत. कोणी गण्या असे संबोधत तर कोणी कण्या खातोस का असे विचारत. तुला लोक योग योगेश्वर असे म्हणतात, त्याचे प्रत्यंतर आम्हाला दाखव, अन्यथा आम्ही तुला मार देऊ, असेही ते महाराजांना म्हणत असत. त्यांच्या बोलण्याचा समर्थांनी राग धरला नाही. महाराज त्यांचे बोलणे हसण्यावरी नेत, त्यांच्यावर रागवत नसत. त्यांचा उर्मटपणा पाहून एके दिवशी भास्कर पाटील महाराजांना म्हणाला, महाराज येथे राहू नका, आपण अकोली येथे जाऊ. हे पाटील पुत्र खूप माजले आहेत, ह्यांचा संबंधही नको. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्ये पुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. भास्कर पाटलाचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले, भास्करा थोडा धीर धर. ही सारी पाटील मंडळी माझी भक्त आहेत. त्यांच्यापाशी विनयाला धार नाही. ही पाटलांची पोरं माझी लेकरं आहेत. त्यांच्या कुळावर संतांची कृपा आहे. अरे जमेदारास उर्मटपण कसे भूषण असते. वाघाचा धाक जसा सर्वांनाच असतो तसा गाईचा धाक असेल काय. तलवारीने मऊपणा आणि अग्नीने थंडपणा धरणे शक्य तरी आहे काय. काही काळ गेल्यावर
यांचा उर्मटपणा आपोआप निघून जाईल. जसे पावसाळ्याचे गढूळ पाणी हिवाळ्यात निर्मळ आणि स्वच्छ होते, तसे हे सुद्धा अंतर्बाह्य निर्मळ होतील. महाराजांनी या प्रसंगातून 2 सिद्धांत मांडले आहेत. ते म्हणजे सत्तेपुढे किंवा शक्तीपुढे शहाणपण चालत नाही. आज आपण सर्वत्र पाहतो, अनुभवतो, आपली अक्कलहुशारी सत्तेपुढे किंवा शक्तीपुढे चालत नाही. सत्ता म्हटली की त्यापुढे आपणास आपली सगळी विद्वत्ता गुंडाळून ठेवावी लागते आणि त्याचं आपले हित असते. तसेच शक्तीचेही महत्त्व आपल्याला कायम राखावे लागते. शक्तीपुढे सगळे काही गौण आहे, हे महत्त्वाचे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. ज्ञानी किंवा विचारवंत अतिशय भित्रे आणि कोमल असतात. ते आपल्या इब्रतीला, मानमर्यादेला जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहतात आणि सत्ताधारी अशा विचारवंतांना वापरून घेत असतात. हे सत्य आपण आजही पाहतोच. महाराजांनी सांगितलेले सिद्धांत हे अंतिम सत्य आहे. त्यांच्या शब्दात फार मोठी ताकद आहे, रहस्य आहे. सूक्ष्म बुद्धीने विचार केल्यास ते आपणास समजू लागते. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची, त्यांच्या कुळावर बास करा. महाराजांनी या पाटील बंधूंना माझी लेकरं असं म्हटलं. याचे महत्त्व आजही प्रत्ययाला येते. एक ब्रह्मनिष्ठ योगमुनी जेव्हा पाटील बंधूंना माझी लेकरे असे संबोधतो, तेव्हा त्या शब्दात सारेच काही सामावलेले आहे हे जाणवते. महाराजांची कृपा आणि प्रेम ह्या पाटील कुळावर होते आणि आहे हे नाकारून चालत नाही. ह्या कुळात योग्यतेच राखणारी माणसे होती आणि पुढे जन्मासही येतील, असा खुद्द महाराजांचाच आशीर्वाद या घराण्यावर आहे. ज्या लोकांनी आपले सर्वस्व महाराजांच्या सेवेत अर्पण केले आहे, महाराज ज्यांच्यासाठी सार्वभौम आहेत, अशा तत्वनिष्ठ, अध्यात्म बैठकी, मानव सेवेशी कटिबद्ध, त्यागतत्पर, कर्मनिष्ठ असलेल्या लोकांची फळी या पाटील मंडळींमध्ये असल्याचे आपणास जाणवते. महाराजांचे तेव्हाचे शब्द 100 वर्षानंतर प्रत्येकजण आजही तपासून पाहू शकतो. महाराजांनी त्यांच्यासाठी माझी लेकरे हे संबोधन वापरले, ते आजही किती सार्थ ठरते हे कुणीही अमान्य करू शकणार नाही. आज संस्थांच्या सेवाकार्यात समर्पित झालेली पाटील मंडळी पाहून महाराजांच्या शब्दांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी म्हणे, कुस्ती करी माझ्या सवे, तुला कुस्तीत करींचित, चाल जाऊ तालमीत, उगे न बैसे ऐसे म्हणत, गणगण गणात बोते, तुझे प्रस्थ माजले बहु, हे खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस. ही सर्व पाटील मंडळी तालमीत कसरत करणारी होती. आखाड्यात कुस्ती करणारी अशी शौकीन मंडळी होती. स्वतःच्या तालमीत नियमितपणे व्यायाम करणारी ही मंडळी. त्यात हरी पाटील शरीर कमावलेली पैलवान अशी व्यक्ती. एक दिवस त्याने मारुतीच्या मंदिरात येऊन महाराजांचा हात धरून म्हटले, तालमीत चल आणि माझ्याबरोबर कुस्ती खेळ, मी तुला कुस्तीत चीत करीन. उगाच येथे गणगण गणात बोते म्हणत बडबडत बसू नकोस. तुझे प्रस्थ खूप माजले आहे, ते खरे की खोटे आहे हे आजच पाहू. तू जर मला कुस्तीत जिंकलेस तर तुला मोठे बक्षीस देईन. महाराजांनी हरिपाटलाचे आव्हान स्वीकारले. दोघेही तेथून जवळच असलेल्या तालमीत गेले. तिथे गेल्यावर महाराजांनी एक कौतुकास्पद लीला केली. ते चटकन खाली बसले आणि हरिपाटलाला म्हणाले, खाली बसले गजानन, उठीव आता मज लागून, असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. महाराजांचे बोलणे ऐकून हरिपाटलास आश्चर्य वाटले. किडकिडीत शरीराचा हा माणूस आणि माझ्यासारख्या कुस्तीपटू माणसाला तू जर खरा पैलवान असशील तर मला बसल्या जागेवरून नुसतं उठवून दाखव असे म्हणतो. हे पाहून हरी पाटील पुढे सरसावला आणि महाराजांना उठवू लागला. त्याला महाराजांना जागेवरून उठवणे काही केलं जमेना. शरीर घामाघूम झाले. महाराज जागेवरून किंचितही हलले नाहीत. साऱ्या युक्त्या करून बघितल्या, परंतु डावपेचातील सगळे पेच निर्बळ ठरले. समर्थांशी झुंजणे त्याला जवळ जाऊ लागले. महाराजांच्या शक्तीची कल्पना आल्याने हरी पाटील मनातल्या मनात विचार करू लागला. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपती न मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कोणासीही नमन केले. आपली ताकद महाराजांच्या समोर निरर्थक आहे याची प्रचिती त्याला आली. आपल्या ताकदीच्या अहंकारापुढे महाराज त्याला तुच्छ वाटत होते, बुवाबाजीचे प्रस्थ वाटत होते. परंतु घडल्या प्रकाराने
तो महाराजांच्या शक्तीसमोर नामोहरम झाला. बुद्धीच्या आणि शक्तीच्या सर्व युक्त्या संपल्या तेव्हा त्याने महाराजांचे थोरपण मान्य केले. माणसाचा स्वभाव असाच असतो. जोपर्यंत त्याला स्वतःवर भरोसा आणि अहंकार असतो तोपर्यंत तो या बुद्धीच्या गोष्टी मानत नाही. परंतु जेव्हा सर्व उपाय करूनही पदरी अपयश येते तेव्हा अहंकार गळून जातो, शक्ती पंगू होते आणि बुद्धी कुंठित होऊन अंतःकरणाचा दरवाजा उघडतो. सत्य कळून येते. हरिपाटलाचे अंतःकरण जागे झाले आणि ते विचार करू लागले की आम्ही आजपर्यंत ह्यांची चेष्टा केली, खोड्या काढल्या, त्यांना अद्वा बोललो, पण त्या महापुरुषाने हे सगळे सहन केले, आमच्यावर राग धरला नाही. स्वतःच्या अंगी एवढं बळ असूनही त्याचे कधीही प्रदर्शन केले नाही. आम्ही मात्र आमच्यातील तुटपुंच्या शक्तीच्या अहंकाराने आंधळे झालो आणि त्यामुळे त्यांना ओळखू शकलो नाही. आता काहीही असो, या सत्पुरुषाच्या पायावर डोके ठेवणे मला भाग पडले आहे. आजपर्यंत मी कोणासही नतमस्तक झालो नसलो तरी आज विनम्र भावाने मला यांच्या पायी नतमस्तक होणे भाग पडणार आहे. पश्चाताप होऊन हरिपाटलाने महाराजांना नमस्कार केला. तेव्हा महाराज त्यास म्हणाले, समर्थ म्हणाले, हरीला आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चितमजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी अशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर मल्ल विद्येने परमेश्वर, बदिता झाला साचार के देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तरी, गोकुळीची पोरेसारी त्याने केली सशक्त. तसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. आता मला तू हे बक्षीस तरी दे, नाहीतर कुस्तीत चीत तरी कर. अरे कुस्ती हा मर्दानी खेळ आहे, सर्वांहून श्रेष्ठ असा शौक आहे. कृष्ण बलरामाने बालपणी अशाच कुस्त्या केल्या होत्या. मुष्टिक आणि चाणूर हे दोघे कंसाचे रक्षक, परंतु परमेश्वराने त्यांचा नाश मल्लयुद्ध विद्येने केला. 3 संपत्तींपैकी पहिली संपत्ती म्हणजे शरीर, दुसरी घरदार आणि तिसरी म्हणजे धनमान. यमुनातीरी पुतना मावशीस ठार करणाऱ्या श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व पोरे सशक्त केली, तसेच तूही कर. शरीर बलास वाढवून ज्या गावातील मुले सशक्त कर, अन्यथा तुझी ही पैलवानकी सोडून दे. हेच बक्षीस तू मला द्यावेस, अन्यथा माझ्याशी कुस्ती खेळून तू मला चित करावेस. महाराजांनी इथे हरिपाटलाच्या माध्यमाने एक अतिशय महत्त्वाचे सूत्र आपण सर्वांना सांगितले आहे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. महाराज शब्द पांडित्याला महत्त्व देत नाहीत, ते कृती आणि अनुभूतीचा सन्मान करतात, महत्त्व देतात. मोठमोठ्या शास्त्रातील अंतिम सत्यही ते कृती आणि अनुभूतीतून माणसाच्या मनावर बिंबवतात, संस्कारित करतात. त्यांनी सांगितलेले प्रत्येक सत्य अनुभूतीतून प्रकट झाले आहे. जेव्हा पलंग पेटला तेव्हा त्यांनी नैनन दहती पावकहा हे सत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जे शास्त्र भगवान श्रीकृष्णांनी 6000 वर्षांपूर्वी गीतेच्या रूपाने जगास दिले ते महाराजांनी प्रात्यक्षिक रूपाने अनुभूतीपूर्ण कृतीतून जगाला पटवून दिले. हरिपाटलासही थोडी का होईना परंतु शक्तीची चुणूक दाखवून ते केवळ शास्त्रात असलेले सत्य प्रत्यक्ष कृतीतून प्रकट केले. त्याशिवाय हरिपाटलांना खरी शक्ती कशात असते हे मान्य कठीण झाले असते. हरिपाटील म्हणजे बुद्धिवादी आणि शक्तीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती. त्यांना अनुभूती मिळावी म्हणून महाराजांनी ही लीला केली होती. महाराज म्हणतात, पहिली संपत्ती शरीर. शरीर हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. त्याद्वारेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही साधने साधता येतात. फक्त त्याचा उपयोग योग्य त्या पद्धतीने करता आला पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्मसाधनम. शरीर आहे म्हणून धर्म आहे, अन्यथा धर्म कसला. जर शरीरच नाही तर धर्म तरी कशाने साधता येईल. आप मरे पिछे डूब गई दुनिया, असे होणार नाही काय. आपण मेलो की आपल्यासाठी दुनिया संपली, मग कशाचा धर्म. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच हे सर्व साधता येते, अन्यथा नाही. असे हे शरीर अतिशय महत्त्वाचे आहे. शरीर संपत्ती आहे असे जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा या संपत्तीचे रक्षण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे हे समजून घ्यावे. शरीर सुव्यवस्थित आणि सुदृढ असेल तरच शरीराशी निगडीत असलेल्या सर्व बाबी साधता येणे संभव आहे. शरीर हे ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. ते केवळ भोग किंवा सुख भोगण्यासाठी नाही. याचा अर्थ असा
याचा अर्थ असा नाही की सुख आणि भोग उपभोगू नये, मात्र त्यातील तारतम्य मनाला साधता आलं पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मनावर अंकुश असल्याशिवाय हे सर्व साधणे कठीण आहे. निव्वळ भोगात डुंबून शरीर संपत्तीची हानी करणे किंवा सुखाच्या लालसेत शरीर निष्क्रिय करून ठेवणे, त्याचप्रमाणे सुखसाधनांमध्ये शक्तीचा अपव्यय करणे महाराजांना मान्य नाही. त्यांची सुख उपभोगास मनाई नाही, पण त्यासाठी मर्यादा असावी असा त्यांचा कटाक्ष आहे. अंतिम लक्ष साधता येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्या शक्तीचा संचय करून ती कशी सत्कारणी लावता येईल याकडे भक्तांचे लक्ष केंद्रित करतात. निव्वळ दंड बैठका काढून शरीर सुदृढ करून त्याचा स्वतःला आणि समाजाला कसा उपयोग होईल हा विचार करणे चुकीचे आहे. आपल्यातील शक्तीने आपले स्वतःचे संरक्षण करावे, परंतु आपल्यातील अहंकाराचे रक्षण करू नये. तसेच आपण आपल्या मनाचेही मनमानी रक्षण करू नये असा विचार ते या लीलेद्वारे प्रकट करतात. नायनात्मा बलहीनेन लभ्यः. जो बलहीन आहे, शक्तिहीन आहे, त्याला आत्मप्राप्ती होऊ शकत नाही. ह्या लीलेद्वारे महाराज हेच सत्य केवळ वेगळ्या पद्धतीने मांडतात. मनुष्य संन्यासी असो वा गृहस्थी, त्याला सुदृढ शरीराची आवश्यकता आहे. ज्यांचे शरीर सुदृढ नसेल त्याला या गोष्टी सहज साध्य म्हणण्यापेक्षा असाध्य आहेत असे म्हणणेच योग्य होईल. जर शरीरात शक्ती नसेल तर हातून साधना घडणार तरी कशी? साधकाने हे विसरून चालणार नाही. इतरांनीही शक्ती कमावून शरीर सुदृढ आणि सशक्त करून केवळ देहातच गुंतून राहू नये, तसेच केवळ देहाचीच पूजा करीत बसू नये. त्याचा सदुपयोग कसा करता येईल इकडे पाहावे. शरीराचा वापर जर दुर्जनांच्या रक्षणासाठी होत असेल तर ती शक्ती आणि तसे शरीर आपल्याला नाशाकडे घेऊन जाईल हे नाकारता येत नाही. अशी कित्येक उदाहरणं आजही आपल्याला वाचायला, बघायला आणि अनुभवायला मिळतात. दुसरे महत्त्व आहे ते म्हणजे घरदाराचे. महाराजांचे शब्द सत्याचा अचूकपणे वेध घेतात. एखाद्याच्या घरी नुसते डोकावून जरी बघितले तरी त्याच्या व्यक्तिमत्वाची, आवडीनिवडीची, त्याच्या संपत्तीची कल्पना येते. तिसरा प्रकार आहे तो धन आणि मानाचा. येथे महाराज धन आणि मान या दोन्ही बाबींचे महत्त्व कमी अधिक करीत नाहीत. लोक म्हणतील की मान केवळ धनामुळे आहे, तर ते पाहिजे तेवढे सत्य नाही. जवळ कसलीही संपत्ती नसणाऱ्या व्यक्तीसही जग डोक्यावर घेते. हे आपण इतिहासातच नव्हे तर चालू काळातही बघतो. धन आहे म्हणूनच मान आहे हे असत्य आहे. काही लोकांजवळ गडगंज संपत्ती आहे, परंतु त्यांना कवडी इतकाही मान नाही. आणि पदरी काहीही धन नसताना दरिद्री अशा व्यक्ती रस्त्याने जात असता 5-50 माणसे त्यांना अभिवादन करतात. धन आणि मान ही गोष्ट एकच किंवा एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत असे म्हणता येणार नाही. प्रारब्धेची मिळे धन, प्रारब्धेची मिळे मान, हे सगळे प्रारब्धाने मिळालेले आहेत. फक्त त्याचे रक्षण कसे करता येईल, त्याचा सदुपयोग कसा करता येईल एवढेच आपल्या हाती आहे. नाहीतर दैव देते आणि कर्म नेते असे होईल. महाराज हरिपाटलाकडे बक्षीस मागतात. ते कशाचे हे महत्त्वाचे आहे. पूतनारी म्हणजे कृष्ण याने गोकुळातील पोरे जशी सशक्त केली तसे तूही करावे. तू शरीरबलास तर वाढवावेच, पण त्यासोबत इतर मुलांच्या शरीरबलास वाढवावे. शहाणे करावे अवघेजन असे बक्षीस त्याच्याकडे मागतात. स्वतःच्या विकासाबरोबर दुसऱ्याचा विकास करावा. जगा आणि जगू द्या हे तत्त्व आचरणात आणावे. आपण सुदृढ होऊन दुसरेही निर्बल राहू नयेत ही जनकल्याणाची भावना कशी जोपासली जाईल ह्याकडे लक्ष द्यावे अशी महाराजांची भूमिका आहे. अशा प्रकारे महाराजांनी हरिपाटलाला अहंकार हरण केला. हरिपाटलांनी महाराजांचे श्रेष्ठत्व मानून आपली चूक मान्य केली आणि महाराजांच्या समोर नतमस्तक झाला. महाराजांनीही त्याला आत्मोन्नतीचा नवा मार्ग दाखवला. अशा तऱ्हेने एका नास्तिकाचे सहृदय आस्तिकामध्ये रूपांतर झाले. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 18 आज बघूया. बिक्या नामे दिला सुत खंडू करताजी पाटला प्रत. पाटील बंधू श्री गजानन महाराजांच्या योगसामर्थ्यापुढे शरण आले. महाराजांनी त्यांच्यातील अहंकाराचे उच्चाटन केले. शरण आलेली ती मुलं
महाराजांचे दर्शन घेऊन घरी निघून गेली आणि मारुती मंदिरात घडलेली सर्व हकीकत त्यांनी आपला मोठा भाऊ खंडेराव पाटील यास सांगितली. ते ऐकून खंडू पाटीलही चकित झाला आणि तोही पुढे महाराजांच्या दर्शनाला मारुती मंदिरात जाऊ लागला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थान कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. आपल्या लहान भावांच्या सांगण्यावरून खंडू पाटील महाराजांच्या दर्शनास येऊ लागला खरा, परंतु त्याच्या वाणीत मार्दवच नव्हते. महाराजांना गण्या गजा असे अरेतुरेचे बोलणे तो सदैव करत असे, मात्र त्याच्या मनात महाराजांविषयी अतिशय प्रेम होते. मुले आपल्या आईशी जसं सलगीने बोलतात त्यातलाच हा प्रकार होता. नोकर चाकर ही नदीन यांच्यासोबतही पाटील मंडळींचे बोलणे एकेरीच असे. या सवयीनुसार खंडू पाटील महाराजांना गण्या असे एकेरी नावाने संबोधत असे, मात्र त्याच्या या बोलण्यामागेही प्रेम असेच, हेही तितकेच महत्त्वाचे होते. एक दिवस खंडू पाटलाचा चुलता कुकाजी पाटील त्यास म्हणाला, अरे तू रोज श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जातोस, ते साक्षात्कारी संत असल्याचेही मला सांगतोस, मग तुला पुत्रसंतान नाही त्याविषयी तू त्यांना का सांगत नाहीस? अरे मी आता म्हातारा झालो, नातवंडांना पाहावं, त्यांच्यासोबत बोलावं खेळावं असं माझ्या मनात येत राहतं. तेव्हा आज तू त्यांच्या दर्शनाला जाशील तेव्हा त्यांना विनंती कर की तुला एखादे पोर होऊ दे. तो जर खरा साधू असेल तर तुझे हे मनोरथ तो पूर्ण करील आणि त्या योगाने माझा नातवंड प्राप्तीचा हेतूही साध्य होईल. साधू संतांना जगात अशक्य असे काहीच नसते. जर तुला संतकृपेचा लाभ झालाच आहे तर त्याचा स्वतःसाठीही उपयोग करून घे. खंडू पाटलास चुलत्याचे बोलणे पटले, अर्थात ते पटण्यासारखे होतेच. त्याने महाराजांना विनंती करण्याचा निर्धार केला. खंडू पाटील मंदिरात आला आणि महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना म्हणाला, अरे गण्या, माझा चुलता आता वृद्ध झाला आहे. त्याच्या मनात नातवंड पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. तुला सर्वजण साधू मानतात. तुझ्या दर्शनाने सर्व इच्छा पूर्ण होतात असेही लोक सांगतात. मग मलाही त्याचे प्रत्यंतर दाखव. उगाच उशीर करू नकोस. त्याचे मस्तक तुझ्या पायी आहे तो असा निपुत्रिक का राहावा? खंडू पाटलाचे बोलणे ऐकून महाराज त्याला म्हणाले, आज हे उत्तम घडून आले. तू आमच्याजवळ याचना केलीस. तुझ्या हाती सत्ता आहे, धन आहे, तू प्रयत्नवादीही आहेस. मग तू आम्हाला अशी विनंती का करावीस हे कळत नाही. धन आणि बल यांच्यापुढे सर्व तुच्छ आहे, गौण आहे. तुझ्याकडे अपरंपार शेती आहे, गिरण्या दुकाने पेढ्या आहेत, या वर्डात कोणीही तुझा शब्द मोडत नाहीत. मग त्या ब्रह्मदेवाला तू पुत्र देण्याविषयी का आज्ञा करत नाहीस याचेच मला कोडं पडलंय. त्यावर खंडू पाटील म्हणाला, ही गोष्ट प्रयत्नाधीन नाही. पिके जरी पाण्यामुळे येत असली तरी पाऊस पाडणे काही माणसाच्या हातात नाही. ते जर त्याच्या हातात असते तर मग दुष्काळात ह्या जमिनी कोरड्या किंवा पडीक का राहिल्या असत्या? पाणी पडल्यावरच माणूस आपले कर्तृत्व पूर्ण करतो. हा प्रकारही असाच आहे. येथे माणसाच्या हातात काहीही नाही. खंडू पाटलाचे बोलणे ऐकून महाराजांना हसू आले. ते म्हणाले, याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्याकरी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला न हे काही जड. तू घरचा आयस धड, रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझं कारण. आम्र रसाचे भोजन, दलसाल घाली ब्राह्मणा. याचना करणे म्हणजे भीक मागणे होय. तू माझ्यापाशी आज भीक मागितली आहेस. तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू भिक्या ठेवशील. पुत्र देणे सर्वतोपरी माझ्या हातात नाही, पण तुझ्यासाठी मी त्या भगवंतास विनंती करेन. तो माझी विनंती ऐकेल. त्याला काहीही कठीण किंवा अशक्य नाही. तू घरचा सुखसंपन्न आहेस, तेव्हा माझ्या वचनास प्रमाण मानून ब्राह्मणांना आंब्याच्या रसाचे भोजन दे. हे ब्राह्मण भोजन दरवर्षी देणे आहे, हे विसरू नकोस. जा, तुला पुत्र होईल. महाराजांचे आशीर्वाद प्रवचन ऐकून खंडू पाटलास आनंद झाला. घरी येताच त्याने कुकाजीला सर्व काही निवेदन केले. ते ऐकून कुकाजींनाही आपली नातवंड सुखाची इच्छा पूर्ण होणार ह्याचा अतिशय आनंद झाला. श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने खंडू पाटलाची पत्नी गंगाबाई गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाले. तिला पुत्र झाला. खंडू पाटील आनंदून गेला. कुकाजीच्या आनंदाला तर पारावारच राहिला नाही.
त्याने धर्मकृत्य केली. गरिबांना गहू गूळ वाटला, ब्राह्मणांना आम्ररसाचे भोजन दिले, गावातील मुलांना पेढे बर्फीचा खाऊ वाटला. सगळे वातावरण आनंदाने फुलून गेले. बारसे अतिशय थाटात साजरे झाले आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नवजात बालकाचे नाव भिकू ठेवण्यात आले. बाळ दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. कुकाजीच्या अंगाखांद्यावर खेळू लागला. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. संतांचे आशीर्वाद निष्फळ होत नाहीत, परंतु त्यासाठी तो संतही साक्षात्कारी असणे जरुरीचे आहे. महाराजांनी पाटलांना स्पष्टपणे सांगितले की तुला पुत्रप्राप्तीचा लाभ करून देणे माझ्या हाती नाही, ते विधातेचे काम आहे. मी त्याच्याकडे तुझ्यासाठी विनंती करीन. यावरून हे स्पष्ट होते की संतान हे प्रारब्धानुसार प्राप्त होत असते, ते माणसाच्या प्रयत्नवादात नाही. खंडू पाटील महाराजांचा भक्त बनला. महाराजांवर त्याची इतकी श्रद्धा बसली की तो महाराजांना सार्वभौम मानू लागला. महाराजांनी त्यास सर्व संकटातून सुरक्षित ठेवले. कुकाजी पाटील वैष्णव व परोपकारी परमात्मा होते. त्याच्या इच्छेला महाराजांनी पूर्ण केले. विठ्ठलाच्या एका श्रेष्ठ भक्ताची इच्छा पूर्ण झाली, ती केवळ त्याच्या भक्तीच्या बळावर. असे हे भक्तीचे रहस्य आहे. खंडूवरी बालंट आले ते समर्थाने नासिले. शेगाव हे पूर्वीपासूनच पाटील आणि देशमुख यांच्यातील दुफळीचे गाव म्हणून ओळखले जात होते. एक फळी पाटलांची तर एक फळी देशमुखांची. दोन्ही गटात एकमेकांविषयी अतिशय द्वेष होता. प्रत्येक गट एकमेकांचा घात करण्याचा, एकमेकावर डाव उलटण्याचा प्रयत्न करीत असे. जिथे द्वेष असेल तेथे परस्परांविषयीचे प्रेम कसे राहणार? दोघेही एकाच जातीचे, पण वतनदारी, मान मरातब यांना महत्त्व देऊन मतभेद बाळगणारे, भांडणतंटे करणारे, सर्वत्र आपलेच वर्चस्व कसे राहील याकडे त्यांचा कल असे. शास्त्री दोन, मंत्री दोन, शस्त्री दोन, तंत्री दोन, एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होई 63चा. असे त्या काळी शेगावमधील वातावरण होते. हरिभक्त परायण कुकाजी पाटील हे खंबीर आणि धडाडीचे व्यक्तिमत्व. गावात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या शब्दाला गावकरी मान देत असत. त्यांचे व्यक्तिमत्व परोपकारी आणि त्यांचा कल न्यायाच्या बाजूने असल्याने त्यांना गावात विशेष मान होता. शके 1807 आषाढ शुद्ध चतुर्दशी रविवार 25 जुलै 1885 येथे पंढरपूर येथील नामसंकीर्तनात त्यांनी आपला देह ठेवला. त्यांच्या निधनामुळे खंडेराव पाटील खचून गेले. त्यांच्यावरील त्यांच्या चुलत्याचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांचे मन उद्विग्न झाले. त्या चुलत्याच्या जीवावर मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी कार्य नेलास काढून, अशी संधी पाहून बालंटाणाया कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. एक दिवस गावातील तलावाकाठी देशमुखांचा मर्या महार नावाचा एक आश्रित खंडेराव पाटलासमोर येऊन बाचाबाची करू लागला. शब्दाने शब्द वाढला, वादावादी झाली. तो महार आपली पायरी सोडून पाटलांशी एखाद्या बरोबरीच्या माणसाप्रमाणे बोलू लागला. खंडेराव पाटलास हे सहन झाले नाही. सहन होणार तरी कसे? पाटील गावातील वतनदार अधिकारी असल्याने महाराने त्यांच्याशी मानमर्यादा सोडून बोलणे त्यांना अपमानास्पद वाटले. पाटील संतापले आणि त्या महाराज म्हणाले, अरे, वास्तविक असे बोलण्याचा अधिकार देशमुखांचा आहे. ते तसे बोलू शकतात, मात्र तुला तसे बोलण्याचा अधिकार नाही. हे असले बोलणे खपवून घेणार नाही. परंतु तो समजून घेण्यास तयार नव्हता. उलट तो अधिकच चेष्टा करायला लागला. शिवाय तो उद्धटपणे बोलून वेडेवाकडे हावभाव करीत पाटलाकडे मूठ वळवून हात उगारू लागला. त्यामुळे पाटील खवळले. वास्तविक बाचाबाचीचे कारण फार मोठे नव्हते. पाटलांना आपल्या कामाचे काही कागद अकोला तहसीलमध्ये नेऊन द्यायचे होते. पाटील त्याला या कामाविषयी सांगत होते की तू असाच अकोल्यात जाऊन हा कागदांचा टप्पा तहसीलमध्ये पोचवून दे. या कामात काही वावगेही नव्हते. मात्र तो हे काम करायला नकार देत म्हणू लागला, मी देशमुखांचा आश्रित आहे, त्यामुळे तुम्ही मला आजच हे काम करायला लावता. मी मात्र ते मुळीच करणार नाही. देशमुखांच्या आश्रितावर तुमचा नेहमीच डोळा असतो. तुमच्या हुकुमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो. तुम्हाला काय करायचे ते करा. मी टपाल घेऊन अजिबात जाणार नाही. खंडेराव पाटलास ते सहन झाले नाही. त्यांनी संतापाच्या भरात हातातल्या वेळूच्या काठीने त्या महाराच्या हातावर प्रहार केला. त्या प्रहाराने महाराचा हात मोडला
आणि तो महार बेशुद्ध होऊन पडला. तेव्हा पाटील ती कागदपत्रे दुसऱ्याच्या हाताने पोचवण्यासाठी तिथून गेले. तोपर्यंत इकडे वेगळाच प्रकार घडला. बेशुद्ध पडलेला त्या महारास त्याच्या नातेवाईकांनी उचलून देशमुखांच्या घरी आणले. त्याचा मोडलेला हात पाहून देशमुख संतोषला. वा वा, छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्याबली ही अनायासी संधी आली, ती उपयोगी न दवडणे. महाराचा हात मोडल्याचे देशमुखाच्या पथ्यावर पडले. त्यांनी तत्काळ त्यास पोलीस कचेरीत नेऊन तेथील अधिकाऱ्यास खोटे नाटे काही सांगितले. 2 पक्षात वाकडे आल्यावर काटाचा नायटा होण्यास वेळ लागत नाही, तशातलाच हा प्रकार झाला. मऱ्या महाराची फिर्याद पुस्तकात नोंदवली गेली. अधिकाऱ्याने पाटलास पकडून आणायची आज्ञा केली. उद्या खंडेराव पाटलास पकडून नेणार. गावभरात वाघासारखा दबदबा असलेल्या पाटलास हातकड्या पडणार. या बातमीने गाव तर दुःखी झालेच, पण खंडू पाटलाचेही धाबे दणाणले. ते खंडू पाटलाला समजले. धाबे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले. झाला अति चिंतातूर. पाटील चिंतातूर होऊन विचार करू लागले. ज्या शेगावात मी आजपर्यंत वाघासारखा निर्भयपणे वागत व वावरत होतो, तेथेच श्रीहरीने माझ्यावर हा प्रसंग का आणावा? अपमान होणे हे अब्रुदारासाठी मरणाहून मोठे वाटत असते. अशा अपमानापेक्षा मरण बरे असे त्यास वाटते. खंडेराव पाटील हताश होऊन बसले. सर्व भावंडे घाबरून गेली. मोठ्या भावाचा अपमान त्यांना सहन होईना. एकाएकी खंडू पाटलास विचार सुचला की श्री गजानन महाराजांना साकडे घालावे. त्यांच्याशिवाय या संकटाचे निरसन करणारा दुसरा कोणीही नाही. खंडू पाटलाचे इतर भाऊ लौकिकदृष्ट्या प्रयत्न करण्यासाठी अकोल्याला गेले. खंडू पाटील रात्री महाराजांच्याकडे आले. येताच त्यांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांना म्हणाले, महाराज, माझ्यावर अतिशय वाईट प्रसंग आला आहे. तळ्याकाठी मी एका महाराज हातातील काठीने मारले. त्याचा परिणाम असा झाला की देशमुख मंडळींनी काट्याचा नायटा करून माझे अहित करण्यासाठी माझी फिर्याद पोलिसात दाखल केली. त्यामुळे उद्या कैद होण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे. माझ्या इब्रतीला तुमच्याशिवाय कोणीही वाचू शकत नाही. उद्या राजदूत येऊन मला बेडी ठोकून घेऊन जातील असे मी ऐकतो आहे. त्यापेक्षा तुम्हीच ही तलवार घेऊन माझा गळा चिरून टाका. बेइज्जती ही अब्रुदारासाठी मरणच असते. यामध्ये माझा अपराध फार थोडा आहे. त्या खड्यासारख्या अपराधाचा आता डोंगर झाला आहे. तेव्हा माझ्या अब्रूचे आपण रक्षण करा. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. येथे भगवंताने बली अब्रूताची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली. नग्न करण्यासाठी बली तिचे करा हो रक्षण. खंडू पाटील रडू लागले. घरची माणसे तर आधीच चिंतातूर झाली होती. महाराजांनी खंडू पाटलास दोन्ही हाताने उभे करून छातीशी कवटाळले. त्यांचे सांत्वन करत महाराज त्यास म्हणाले, अरे, कामकर्त्या पुरुषावर अशी संकटे येतच असतात. तू त्याची चिंता करू नकोस. स्वार्थदृष्टी बळावली की नीतिमत्ता उरत नाही. तुम्ही पाटील आणि देशमुख एकाच जातीचे असून स्वार्थदृष्टीने एकमेकांचे नुकसान करू पाहता. पूर्वी कौरव पांडवात स्वार्थामुळेच वैर निर्माण झाले होते, परंतु तेथे पांडवांचा पक्ष खरा होता म्हणून भगवंतास पांडवांना सहाय्य करणे केवळ धर्म रक्षणासाठी कौरवांना मारणे भाग पाडले. जा, तू तिळभरी चिंता करू नकोस. देशमुखाने कितीही जोर केला तरी तुझ्या हाती बेडी पडणार नाही. महाराजांनी खंडू पाटलास अभयदान दिले. त्यांचे शब्द खरे झाले. पाटील निर्दोष सुटले. संतांच्या मुखातून निघालेले शब्द कधीही खोटे होत नाहीत याची प्रचिती आली. ह्या प्रसंगामुळे पाटील मंडळींची महाराजांवर अतिशय श्रद्धा बसली व ते त्यांच्या भक्तीस लागले. महाराज म्हणतात, कर्त्या माणसावर वरचे वर संकटे येत असतात. जो कोणाचेही कर्म करतच नाही त्याच्यावर आपत्ती कशी येईल? मात्र आपत्ती आल्यास त्याने घाबरून जाऊ नये. सत्याची बाजू नेहमीच श्रेष्ठ असते. अधिकारी माणसास अद्वा बोलणे शास्त्रदृष्टीने संमत नाही. शासन किंवा गावचा कारभार अशी मनमानी केल्यामुळे सुरळीत चालणार नाही. खालच्या हुद्द्यावरील प्रत्येक माणसाने वरिष्ठांचा मान ठेवणे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणे जरुरीचे आहे. अन्यथा सर्व व्यवस्था विस्कळीत होईल. दुफळीच्या वैमनस्यात बळीचा बकरा बनून स्वतःची हानी होऊ शकते हे 100% सत्य आहे. दुसऱ्याच्या सांगोवांगीनुसार कर्म केले तर त्यात त्याची स्वतःची हानी होत असते. या प्रसंगात खंडू पाटलाची बाजू खरी असून
त्यांच्या हातून संतापाने मोठी चूक होऊन गेली आणि हेव्या दाव्यामुळे असा बिकट प्रसंग आला. अशा वेळी महाराजांना घडलेली सर्व हकीकत सांगून ते शरण गेले. अब्रू जाण्यापेक्षा आपणच माझे शिर कापून मला मारून टाका, अब्रू जाण्यापेक्षा मरण बरे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. तेव्हा स्वतः महाराजांनी खंडू पाटलास छातीला कवळकळून सांत्वन करून त्यांना आशीर्वाद दिला. जा, तू काहीही काळजी करू नकोस, तुला बेडी पडणार नाही. ज्याची संतावर दृढ निष्ठा आहे तो सर्व लौकिक उपाय सोडून त्यांना शरण येतो आणि आपल्या हातून घडलेली चूकही कबूल करतो. तसेच सर्व भार संतांवर टाकून त्यांनी दिलेल्या निर्णयाला स्वीकारतो. त्याला संत आपल्या कृपेचा पात्र ठरवतात. सत्य बाजू असूनही कधीकधी अशी बिकट परिस्थिती ओढवते परंतु तेव्हा ईश्वरावर भार न टाकता आपण आपल्या बुद्धीच्या युक्त्या लढवत बसतो. त्यात यशाची हमी असतेच असं नाही. मात्र संतांनी आपणास जर आपलेसे केले तर मात्र आपल्याकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. हे सत्य लपवता येत नाही किंवा ते लपवूनही लपत नसते. तेव्हा आपले कर्म नीटपणे न चुकता करून जर काही आपत्ती येत असतील तर त्याचे सगळे परिणाम ईश्वरास अर्पण करणे महत्त्वाचे असते. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.